खाली बसा. मी कशी काय तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला पाहिजे का परसाद? हा जेवण करून आला नाही? ती मागची मावशी खाली बस. बस खाली. ती मागची मावशी काय म्हणते माहितीये का? काय म्हणते? ती मागची मावशी म्हणते काय म्हणते? मागची मावशी म्हणते आम्ही तुझ्या पातेल्यातलं शिकरण देते का? दे ना देव आहे. दे 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 दे. नाही ग मला तुम्ही एकटीला खाऊन त्याला परसाद. शांत बसा. शांत बसा. मला कुणाचं वेळ लागले माहितीये का? कुणाचं वेळ लागले? कोणाचं? तुझ्या पप्पाचं. मला का नाही ऐक. कुणाचं वेळ लागले सांगू का? स्पीकरवाल्याचं सांगू का? स्पीकरवाल्याचं लागले का? सिस्टीमवाल्याच नाही. हाय बरं ते दिसायला पण त्याचं नाही. त्याचं नाही. मला का नाही त्याचं नाही वेळ लागलं. मला कुणाचं वेळ लागलंय माहिती आहे का? शूटिंगवाल्याचं. शूटिंगवाल्याचं वेळ नाही लागलं. शूटिंगवाल्यालाच माझं वेळ लागले म्हणून मला बोलवली. त्यांचं पण नाही. मला तुमच्याकडे संसाराचं वेळ नाही लागलं. मला त्या पंढरपूरच्या काळ्या विट्याचं वेळ लागलं. त्यानं मला वेडी केली आणि सगळी मला काय म्हणतात का म्हणता वेडी मला. खाली बसा पोरानो. डुलकीचा आवाज करा जरा. पोरीनो. गणपती बस ना खाली. चला 7 वेळा उठते. पोरीनो. वा वा इकडे लक्ष द्या. शांत बसताय काय? इकडे लक्ष द्या. सर्वांनी आपापले असे 2 हात जोडा. सर्वांनी जोडा. बोलाय सांगितलं नाही, नुसतं हात जोडाय सांगितलं. फक्त हात जोडा. बघा सर्वांनी जोडा. माग चुकून एखाद्याचा हात जोडायचा राहिला, सकाळी काय प्रॉब्लेम झाला, मला फोन करायचा नाही. सकाळी सगळी माणसं पारायणाच्या गडबडीत आणि तुम्ही कवळ्या उन्हाला बसणार.
जोडले का? हात जोडले का? असे हात जोडा. देवाचं गाणं म्हणते त्यांनी जागेची मजाल हाती शोधू कुठे शोधू कुठे शोधू कुठे मी म्हणलं आमच्या येणे करे काय बाबाच्या तरी डोसक्यात काय गाव तुला मी माझ्याकडे मोकळा दिसला ग बाई मला बघून तुम्हाला काय बाई इथल्या बायका येडे आहेत हा मी माझ्या डोक्यातलं खती तरी आकारते मी केळं खायला लागली ह्यांच्या पोटात शिकरण का लावते बोल नका पूर्ण जरा एक 5 मिनिटं दिदे बस खाली आणि एक काम कर एक 10 मिनिटं मला सहकार्य कर 10 मिनिटं 10 मिनिटं महिला मंडळ पुरुष मंडळ काय झाले मोठी बी तसली बारकी बी तसली झाली त्यात कसं होतं ते मिक्सिंग असल्यामुळं असंच घोटाळा होतं हे मुंबई पुण्याला सगळं मिक्सिंग असल्यामुळं ते घोटाळा होतं भेळ खाण्यात कोल्हापुरी मिसळ खाण्यात फरक आहे भेळ पाणीपुरी खाण्यात आणि कोल्हापूरला आमच्या मिसळ खाण्यात फरक आहे ती मिसळ एक कट्टा तरी असते आणि भेळीत काय असतं नाना प्रकार असते त्यामुळे कधी शेंगदाणा लागेल कधी फरसाण लागेल सवय आहे पण तरी पण सहकार्य करा महिला मंडळ ही तर मी एकटी वेडी नाही ही तर मी एकटी वेडी नाही माझ्यावर तुम्ही सुद्धा वेडे आहे का नाही अगं तुम्ही येडे आहे म्हणून तर इथं बसलाय आहे का नाही हा शहाणे असता तर घरी झोपला असता का नाही महिला मंडळ पण हेच वेळ लागलं पाहिजे हे वेळ लागलं तर जीवनाचं सार्थक होतं महाराज हे वेळ जनाबाईला लागलं हे वेळ मीराबाईला लागलं हे वेळ सखूबाईला लागलं गोकुळातल्या गवळणींना हे वेळ लागलं कृष्णाने यमुनेच्या काठावरती बासरी वाजवावी गवळणींच्या कानावरती आवाज जावावा गवळणींनी गावात यमुनेच्या काठाला जावावं यमुनेच्या तिने काल पाहिला हरी हो इतकं वेळ लागलं हे फोन ठेव खाली मला इतकं वेळ लागलं पाहिजे पुरुष मंडळ तरुण वर्ग तरुण पोरांना हात जोडून विनंती तरुण पोरांना हात जोडून विनंती पोरांनो आता इथून पुढे परमनंट कोणी होणार नाही कारण परमनंट आता कोणी होणार नाही तुम्ही परमनंट झाला नाही तरी चालेल परमनंट नाही झाला तरी चालेल तरुण मंडळ फक्त आयुष्यात येऊन निर्व्यसनी राहा निर्व्यसनी राहा म्हणजे दारू पासून लांब राहा दारूने अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले महाराज दारू पिणाऱ्याच्या घरी कधी दिवाळी दसरा नाही दारू पिणाऱ्याच्या घरी रोज शिमगा बॉम्बा
जिथं पेते तिला माहित आहे संध्याकाळी काय दानका असतो. महिला मंडळ हे दारूमुळं काय होतं दिवाळ काढले संसाराचं दारून दिवाळ काढले संसाराचं दारून संसाराचं दिवाळ काढले ह्या दारूनं गोड गोड पेण्यानं गोड गोड घेणे. पुरुष मंडळ तरुण वर्ग हात जोडून विनंती निर्व्यसनी जीवन जगा. बरं मी म्हणते दारू प्या पेण्याबद्दल बी माझं काय नाही पण किती प्यावी 90 कोण आहे रे? चतुर्भुज महाराज नाही ते कशाला म्हणतोय 90 कुणाची पण नावं घेऊ नको मूर्ती ते चांगलं महाराज आहेत आमचं. हा 90 म्हणतात आणि अख्खा बॉक्स आणतात. हे जाती तरी शाने नाहीत बेवडी एक जण कल्याणच्या स्टँडवर गेला. कल्याणला गेला बाजारला. आता उल्हासनगरला बाजार नाही का बेवडी शांतवाने कल्याणला बाजारला गेला. बाजार केला नाही काय नाही त्या बाजारच्या पैशाची दारू पेला. कल्याणच्या स्टँडवर आला. स्टँडवर फिरला त्याला रिक्षा सापडली नाही. उल्हासनगर बस नाही एस टी नाही काहीच. शेवट वैतागलं आणि टेंटच्या मागच्या बाजूला नाल्यात पडलं. जिथं नाल्यात पडलं ती एका डुकराची जागा होती झोपायची फिक्स. रोज कल्याणमधनं डुकार फिरून यातून तिथं झोपायचं. त्या दिवशी डुकार आलं लेट. त्या दिवशी डुकार लेट आलं. डुकरानं वरनं बघितलं म्हणलं माझ्या जागेवर कोण झोपले. अरे बापरे म्हणला विठ्ठलवाडीचे दाजी दिसते. डुकार म्हटलं विठ्ठलवाडीचे दाजे ऍडजस्टमेंट करूया. डुकरानं ऍडजस्टमेंट केली. डुकरानं ऍडजस्टमेंट केली. त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं डुकार झोपलं. रातभर दोघं नाल्या. ह्या बी जातीला सुद्धा नाही नाल्यात आहे का घरे. हे पण सटकून झोपले. रात्री 12-12:30 वाजले. थंडीचे दिवस. थंडी एकदम वाढली. थंडी वाढली ह्याची निमी उतरली. परे का माझं तोंड आहे बेकार काय नुसती काय माणूस करणार वैतागल्या वेळेस. हे असली दुनियात पोरं कुठं बघितली नाहीत मी. महाराष्ट्र पालता घालते महाराज मी रोज. हे असली चित्राबाजी 5% मी कुठं बघितली काय म्हणत ते मला. हो एकदा सांगितलं पोरांना ऐका आणि याला कारणीभूत आपले त्यांचे आई आहेत. एकदा घरी फटकिवलं असतं का नाही म्हणजे पुन्हा वर काय बघितलं. मोठेपणा म्हणून नाही सांगितलं मावशी एवढा विनोद होऊ द्या मग सांगते तुम्हाला. अजिबात कोणी आवाज करायचं नाही तर मी एखाद्याला टोप फेकून मारेन. बिना पैसे जायला लागलं चाललं घरी. डावळाटाचा बाजार. वेळेचं महत्त्व सिरियसलीपणा काय तुमच्याकडे आहे का सांग. विनोदाच्या टायमिंगला विनोद. मी तुम्हाला नाचायसाठी व्हरायटी शो घेतला महाराज. गाणी घेतली का तर पोरं खुश झाली पाहिजे. पोरं खुश झाली तर यांना पारायणाची गुढी लागेल. तरी पारायणाच्या मंडपात पांढरे कपडे घेऊन नाचतेले हरिपाठाला कीर्तनाला. लक्षात हे वर्ण बघितलं. मला माझ्या जागेवर कोण झोपले. अरे बापरे म्हणला विठ्ठलवाडीचे दाजी. डुकार म्हटलं ऍडजस्टमेंट करूया. डुकरानं ऍडजस्टमेंट केली. त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं डुकार झोपलं. रातभर दोघं नाल्या. ह्या बी जातीला शुद्ध नाही नाल्यात आहे का घरी आहे. हे पण सटकून झोपले. रात्री 12-12:30 वाजले. हे जी निमी उतरली. ह्याला झाली घरची आठवण. मी म्हणते घरची आठवण झाली ग बसावं का नाही. ह्यानं डुकराकडे तोंड फिरवलं. मी म्हणते डुकराकडे तोंड फिरवलं ग बसावं का नाही. ह्यानं डुकराच्या अंगावर हात टाकला. मी म्हणते अंगावर हात टाकले ग बसावं का नाही. हे डुकराच्या अंगावर हात फिरवायला. हात फिरवत 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 असं खाली आलं तशी डुकराची शेपटी हाताला लागली.
डोळे दाखवून व शिफ्टीवर हात फिरवायला लागलं. बरेच उशीर हात फिरवला फिरवला फिरवला. डोळे दाखवून म्हणते पिंट्याच्या आई रोज बुचडा घालते, आज वेणी घातली वाटत. अरे बेवड्या, तुला नाल्यात आहे का घरी यायची शुद्ध नाही? इतकं ते दारूसाठी वेडं व्हायचं? तुमच्यापेक्षा मी वेडी बरी आहे की नाही? पुरुष मंडळ, निर्व्यसनी जीवन जगा, निर्व्यसनी जीवन जगा. माझ्या पांडुरंगाचं वेड लागलं. महिला मंडळ, तुमच्या पायाला हात लावून विनंती करते, स्त्रीविरुद्ध हत्या टाळा, स्त्रीविरुद्ध हत्या टाळा, मुलींची हत्या टाळा. मुलगा मुलगी एक समान, दोघांनाही द्या मानाचं स्थान. मुलगा वंशाचा दिवा आहे, मुलगी वंशाची पंथी आहे. महिला मंडळ, भारुडात तर काही नेलं नाही तरी चालेल, एक गोष्ट न्या, लेख वाचवा. मुलगी वाचली पाहिजे, मुलगी शिकली पाहिजे. मुलगी शिकली ना तर प्रगती होती, मुलगी शिकली तर प्रगती होते, आणि मुलगा शिकला तर लोकांची प्रगती घेऊन घरी येतो. पापा मैं आ गया, प्रगती लेके आ गया. बाप म्हणला ना, आलाय का तुला प्रगती पुस्तक आणायला सांगितलं, तू अख्खी प्रगती घेऊन आला. मुलगा वंशाचा दिवाय, मुलगी वंशाची पंथे. इथं बसलेल्या प्रत्येक स्त्रीला विनंती, महिला मंडळ, मुलीचा गर्भ पोटामध्ये असतो, आपण डॉक्टरांच्याकडे जातो, डॉक्टर साहेब हा गर्भ, डॉक्टर साहेब सांगता हा गर्भ मुलीचा आहे, आपण एकदा मारून टाका, आम्हाला मुलगी नको, आम्हाला मुलगा पाहिजे, वंशाला दिवा पाहिजे, मुलीचा गर्भ. आतून तुम्हाला आवाज येतो, कुठून कोकणी आई फुल दे गा मला, कुठून कोकणी आई फुल दे गा मला, मुलगा पाहिजे वंशाला कोकणी नको तुला, कोकणी नको तुला, कोकणी आई फुल दे गा मला, कुठून कोकणी आई फुल दे गा मला, मुलगा पाहिजे वंशाला कोकणी नको तुला, कोकणी नको तुला. मुलीचा गर्भ म्हणतो, खोडू नको कली आई फुल दे गा मला, मुलगा पाहिजे वंशाला तर पंथी नको तुला. हात जोडून विनंती आहे महिला मंडळ, काही नेला नाही तरी चालत, येडीचं एक ऐका आणि लेख वाचवा. महिला मंडळ, पण प्रत्येकाला आपल्याला वंशाला दिवा पाहिजे. मुलीचा गर्भ तुम्हाला हात जोडून विनंती करतो, तुझं पहिले जग मला देखील पाहू दे, मारू नको आई जन्म मला घेऊ दे, तू जसे पहिले जग मला देखील पाहू दे, मारू नको आई जन्म मला घेऊ दे, हुंडा मला लागतो म्हणून त्रास तुला वाटतो का, जरा तुझ्या मायेचा म्हणून असा वाटतो का, ताईच वे माझ्या मला आनंदाने खेळू दे, मारू नको आई जन्म मला घेऊ दे. हात जोडून विनंती आहे, इथं बसलेल्या प्रत्येक स्त्रीला हात जोडून विनंती आहे, लेख वाचवा. मावशी, मुलगी शिकवा, मुलगी जगवा, लेख वाचली पाहिजे, लक्षात ठेवा. त्याहून महत्वाचं म्हणजे पुरुष मंडळ, निर्व्यसनी जीवन जगा, महिला मंडळ दिलेल्या सूचनेचं पालन करा. त्याहून महत्वाचं म्हणजे ज्यांच्या माध्यमातून इथे येण्याचा योगायोग आला ते आमचे चौधरी परिवार ना, हा संपूर्ण